कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरातील इमारत पाडलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सोशल मीडियावरही त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आम्ही गेले निवडून आल्यानंतर म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एक महिन्याभरानंतर आम्ही तिथं एक व्हिजिट केली होती. म्हणजे अख्खा राजवाडा परिसर, मंडई परिसर आणि जी तांदूळवाडी आहे ती तांदूळवाडी जिथं हे कस्तुरबा जे हॉस्पिटल होतं म्हणजे जे बंद होतं त्याची मोडतोड झाली होती. पाठीमागं भिंती वगैरे पडायला आल्या होत्या आणि ह्या इथं बरेचसे म्हणजे 2 नंबरचे व्यवसाय इथं चालायचे. तिथं दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त होती. मध्ये 1-2 आत्महत्या झाल्या होत्या. एक मर्डर पण माझ्या माहितीप्रमाणे तिथं झाला होता. इथून येणं जाणं म्हणजे महिलांना आणि कोणालाही म्हणजे साध्या सामान्य माणसाला इथनं येता जाताना सुद्धा भीती वाटायचा असा एक तो परिसर झाला होता. आणि आम्ही ती पाहणी करत असताना बरेच नागरिकांनी तक्रारी दिल्या की बाबा हे तुम्ही पाडून टाका. नगरपालिके ह्या वास्तूपासून आम्हाला ह्या इथं राहणाऱ्या आणि ह्या पेठेत मंडईला किंवा खरेदीला येणाऱ्या लोकांना फार आम्हाला त्रास होतोय. त्याप्रमाणे आम्ही त्याचा विषय करून 58(2)च्या खाली हे जी पाड्याचा आम्ही विषय तयार केला आणि त्याची मजूर संस्थेला जी पाड्याची परवानगी दिली, वर्क ऑर्डर दिली आणि त्याप्रमाणे हे काम रितसर चालू आहे. कोणाच्या वैयक्तिक ह्याच्या पोटी केलेलं नाही. तर ही लोकांच्या हितासाठी आणि जी गरज आहे ही गरज बघून आम्ही ही पाडलेलं आहे. ते हेरिटेजमध्ये होते असं काही जणांचं शहरात चर्चा आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही हेरिटेज प्रॉपर्टी नाही आहे. ही पडलेली प्रॉपर्टी आहे आणि ह्याच्यापासून लोकांना धोका होता आणि पाडणं आवश्यक होतं आणि त्या लोकांच्या आग्रहास्तव आम्ही पाडलेली. जेणेकरून इथं आता जर तुम्ही जाल तर पुढच्या ह्याच्यात इथं काय मटके धंदे होते, दारूचे व्यवसाय चालायच्या, हाणामाऱ्या व्हायच्या दारूवरनं, असे बरेच अवैध व्यवसाय चालू आहेत. ते इथं हे पाडल्यामुळं बंद होतील. आम्ही नगरपालिकेतर्फे पाठीमागं सुद्धा 1-2 वेळा कंपाऊंड घालून त्याचा प्रयत्न केला होता ह्या गोष्टी थांबवण्याचा. पण हे शक्यच नव्हतं कारण की ही जी लोक काय 24 तास नगरपालिका तिथं माणूस थांबवू शकत नाही, नगरपालिकेला परवडणार नाही. त्यामुळे ही कंपाऊंड 1-2 वेळा पाडलेलं आहे. त्यामुळे आम्ही शेवटी हा निर्णय घेतला. हा लोकांच्या हिताचा निर्णय असं मला वाटतंय. अशा अनेक पडीक इमारती आहेत सातारा नगरपालिकेच्या हातीत. तिथेही काय अवैध धंदे चालतात. तुम्ही नेमकं आता पुढे कशी कारवाई चालू ठेवणार का एकाच कारवाई थांबणार? नगरपालिकेच्या प्रॉपर्टीमध्ये जिथं जिथं ह्या अशा गोष्टी चालू असतील आणि तिथं पडीक इमारती असतील किंवा काय तिथं लोकांना तिथल्या तक्रारी जर आल्या तर ह्या पद्धतीनेच आम्ही कारवाई करू. ह्याच्यासाठी आम्ही काही मागं हटणार नाही. कोणी काही ॲलिगेशन करू दे, काही करू दे. जे काही हितसंबंध जोडलेले असतील अशा लोकांना ह्याच्यापासून त्रास होईल. पण आमचे कोणाचेही म्हणजे दोन्ही महाराजांचे पण कोणाचे काय हे नाही की अवैध गोष्टींना किंवा त्यांचा पाठिंबा नाही आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच आम्ही ही पाडलेले.